कशाची आहे हो? कुठे कुठे लिंक? ग्रुपवर आलेली. ग्रुपवर थांबा, मला पाहू द्या. एक्झाम फॉर्म फी, तुम्ही जी एक्झाम फॉर्मची फी भरलेली आहे त्याचे डिटेल्स, फॉर एक्झाम्पल गुगल पे केला असेल, फोन पे केलेला असेल, त्याचा UPI ID वगैरे त्यात भरायचं सगळं. थांबा मला ओपन करू दे लिंक, पाहू दे त्यात काय काय आहे. त्याच्यावरती पण अजून एक लिंक आहे. ते फॉर्म पैसे भरण्याचे असेल. फीडबॅक म्हणते ना मॅम, फीडबॅक फॉर्म. थांबा, वरची नाही पाहिली मला, हे पाहू द्या. नेम ऑफ द स्टुडंट, डिव्हिजन, रोल नंबर, ब्रँच, अमाऊंट पेड, तुम्ही किती अमाऊंट पे केली आहे, की त्यात 1190च आहे. दिनांक टाकायची आणि UTR नंबर, म्हणजे जे आपण पेमेंट केलेलं असते त्याचा UTR नंबर असते, त्यावरती क्लिक केलं त्याच्या हिस्ट्रीमध्ये UTR नंबर सापडतो किंवा ट्रान्झॅक्शन ID, त्याला ट्रान्झॅक्शन ID म्हटलं ते. आणि स्क्रीनशॉट घ्यायचा, तुम्ही पेमेंट केले 1190 रुपये भरलेत कॉलेजच्या अकाउंटला, त्याचा ते गुगल पे केलेला पेड म्हणून असतो ना मेसेज, तर तो पेड त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि तो तिथं ऍड फाईल मध्ये टाकून द्यायचा. आणि रिमार्क काय सांगायचं असेल तर, तुम्हाला काय सांगायचं असेल त्यात, तर ते खाली लिहा. ठीक आहे. दुसरी कोणती लिंक आहे अजून? एक पेमेंटचं एक आहे आणि वरती फीडबॅकचं आहे, कॉलेजचं, कॉलेज कसं आहे वगैरे, त्याच्या रिलेटेड टीचर्स कसे आहे, डिव्हिजन कसे आहे, काय हे ह्याच्या रिलेटेड फीडबॅक असतो कॉलेजचा, सगळं आपल्या कॉलेजची इन्फॉर्मेशन, तो फीडबॅक आहे. तो एक कंपल्सरी भरायचा तुम्हाला. आणि पेमेंटचं एक, एक्झामचे एक्झाम फी भरलेली त्याची एक लिंक आहे, ते एक भरून टाक. ठीक आहे. अजून काय डाऊट आहेत का? नो मॅम. ठीक आहे. ठीक, पेमेंट भरून टाका एक्झाम फॉर्मचं आणि ते फॉर्म भरून टाका मग. ठीक आहे. कुठे होतो आपण सकाळी? हे लिहिलं का आपण? नाही मॅम. नो मॅम. इथपर्यंत फर्स्ट अँड लिहिलंय ना? सेकंड स्लाइड लिहिले मॅम. हा तिथपर्यंत झाले. हा, इथपर्यंत जा. ठीक. नेक्स्ट राईट डाऊन, त्याच्या खाली लिहा. The fossil fuels like wood, the fossil fuels like wood, comma, vegetable oils, etc. etc. produces heat, produces heat, produces heat on burning, on burning on burning are known as chemical fuels. Write down the reaction.
Next, classification of chemical fuels. Classification of chemical fuels. Write down. Classified into two types. First, primary in bracket natural. B, secondary in bracket derived. Next, the secondary fuel obtained from primary fuel by processing or they are man-made next, for example, charcoal is obtained from partial combustion of wood, comma, ethyl alcohol सॉस. फॉर्म भरून झाला तुमचा? हॅलो सॉस D40. हॅलो. हा सुहास भरला का फॉर्म? दिला का? सबमिट केला का? हा झालं. हा ठीक आहे. हा झाला. त्यांनी काय करेक्शन सांगितलंय ना नंतर कोकणी सरांनी? नाही. बरं ठीक आहे. ओके ठीक आहे. नंतर कुठपर्यंत आला आपण? चारकोल इज ऑब्टेन फ्रॉम पार्शियल कंबशन ऑफ वूड, कॉमा, इथाइल अल्कोहोल इज ऑब्टेन्ड बाय फर्मेंटेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. नेक्स्ट, बोथ प्रायमरी. गोपाळ तुम्ही भरला का फॉर्म? हा भरलाय वाटतं. मला पीडीएफ पाठवा बरं, बघू दे, चेक करा. बी केलं का बीटेक केलं? मला दिले नाही की आणि का आले नाहीत.
बर तुम्हाला मिळेल, मला पाठवून द्या. हा रात्री Next. Both primary and secondary are further classified on the basis of physical state into solid, liquid, and gaseous fuels. Okay. Is it over? Take the screenshot of the this chart, classification of fuels. Leave some space in your notebook. That's why later you can complete it. Okay. Is it all? Yes, ma'am. Okay. Next. Characteristics of good fuel. जसं लुब्रिकंटच्या कॅरेक्टरिस्टिक्स होते आपल्याकडे की लुब्रिकंट असा असायला हवा, त्याचं क्लाउड पॉइंट कमी पाहिजेत, फायर पॉइंट हाय पाहिजेत. ठीक आहे. सेम तसे जे फ्युअल आहे त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात. गुड फ्युअल कशाला म्हटलं जातं, तर ज्याची हाय कॅलरीफिक व्हॅल्यू असेल त्याला गुड फ्युअल म्हणतो आपण. नंतर मॉडरेट इग्निशन पॉइंट, त्याचा इग्निशन पॉइंट हा मॉडरेट असायला हवा. तिसरी कॅरेक्टरिस्टिक्स असते व्हेलॉसिटी ऑफ कंबशन कंट्रोलेबल, त्याची व्हेलॉसिटी जी आहे कंबशनची ती कंट्रोलेबल पाहिजे. नंतर लेस हार्मलेस किंवा हार्मफुल प्रोडक्ट ऑफ कंबशन, जे हार्मलेस किंवा हार्मफुल प्रोडक्ट्स आहेत जे फ्युअल मधून इमिट होतात ते कमीत कमी असायला पाहिजेत. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स असते त्याची नो ऍश मॅटर, जे गुड फ्युअल आपण कशाला म्हणतो की त्याची ऍश अजिबात राहायला नाही पाहिजे, म्हणजे बर्निंग झालं फ्युअलचं तर बर्निंग झाल्यानंतर त्याची ऍश असायला नको किंवा ऍश रिमेनिंग राहायला नको आहे. फॉर एक्झाम्पल आपण एलपीजी आहे, गॅस आहे, एलपीजी गॅस, तर तो ज्या वेळेस आपण बर्न करतो तर आपल्या शेगडीवरती, गॅस शेगडीवरती अजिबात राख शिल्लक राहत नाही किंवा ऍश अजिबात काही रेसिड्यू कोणताच शिल्लक राहत नाही. तर तसं असेल तर ते आपण गुड फ्युअल कन्सिडर करतो. नंतर ते कसं असायला पाहिजे, चिप असायला पाहिजे, इझी टू यूज आणि रिस्क फ्री ट्रान्सपोर्टेशन पाहिजे. त्याचं इझी टू यूज असायला, वापरायला सोपं सहज असावं आणि त्याचे जे ट्रान्सपोर्टेशन आहे ते रिस्क फ्री असावं, ट्रान्सपोर्ट करण्यासाठी त्याला रिस्क नसावी. नेक्स्ट, स्मॉलर स्पेस टू स्टोर, त्याला जो स्पेस लागणार आहे तो कसा पाहिजे, कमीत कमी पाहिजे. नंतर असेल नो मॉइश्चर, जो गुड फ्युअल आहे आपला गुड फ्युअल आपण कधी म्हणणार की त्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट अजिबात नको आहे आपल्याला. आणि नो व्होलाटाइल मॅटर, दिस इज द लास्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फ्युअल. ओके, सो लेट अस सी द डिटेल्स. फर्स्ट, हाय कॅलरीफिक व्हॅल्यू. आता जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपण डिटेल स्टडी करणार आहोत. तर हाय कॅलरीफिक व्हॅल्यू कशाला म्हणायचं, तर जे फ्युअल असेल, सपोज एक गुड फ्युअल we know that which is it should have the high calorific value. ठीक आहे, त्याची कॅलरीफिक व्हॅल्यू कशी पाहिजे, हाय असायला पाहिजे. कशासाठी पाहिजे त्याची कॅलरीफिक व्हॅल्यू हाय, तर if it contains the high calorific value so that larger amount of heat will be obtained from small fuel. कॅलरीफिक व्हॅल्यू जर त्याची जास्त असेल तर कमीत कमी फ्युअल पासून पण आपल्याला लार्जर अमाऊंट ऑफ हीट भेटत असते. कधी, जर कॅलरीफिक व्हॅल्यू हाय असेल तर. समजा कॅलरीफिक व्हॅल्यू कमी असेल फ्युअलची
तर आपण जास्त अमाऊंट मध्ये आपल्याला मग फ्युअल रिक्वायर्ड क्वांटिटी असते, जास्त अमाऊंट मध्ये आपल्याला बर्निंग करावं लागतं आणि त्याच्यापासून मिळणारी जी अमाऊंट ऑफ हीट आहे ती खूप कमी प्रमाणात असते. म्हणून जे आपल्याला फ्युअल हवा आहे, आपण जे यूज करणार आहोत ऍज ए फ्युअल, जो सबस्टन्स असेल तर त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू कशी पाहिजे, नेहमी जास्त असायला पाहिजे. ठीक आहे. देन द सॉलिड फ्युअल हॅव लो कॅलोरिफिक व्हॅल्यू. नेहमी सॉलिड फ्युअलच्या कॅलोरिफिक व्हॅल्यू लो असतात. एमसीक्यू ला विचारलं हे सेंटेन्स. डॅश डॅश फ्युअल हॅव लो कॅलोरिफिक व्हॅल्यू दॅन लिक्विड, किंवा सॉलिड फ्युअल्स हॅव लो कॅलोरिफिक व्हॅल्यू दॅन डॅश डॅश. ठीक आहे. सॉलिडच्या कॅलोरिफिक व्हॅल्यू या लिक्विड पेक्षा नेहमी कमी असतात. ठीक आहे. सपोज हे कसं ओळखायचं, जर तुम्ही 1 किलो वूड आहे आपल्याकडे, you have 1 kg wood and also you have 1 liter petrol. If you burn simultaneously both the fuels, so which fuel will give the maximum amount of heat, either wood or either petrol? पेट्रोल. Yes. 1 kg जर तुम्ही वूड घेतला आणि 1 लिटर पेट्रोल घेतलं तर पेट्रोल पासून जे अमाऊंट ऑफ हीट मिळणार आहे ऑब्विसली तुम्हाला जास्त असणार आहे. सॉलिडचे जे कॅलोरिफिक व्हॅल्यू असतात त्या कमी असतात, त्यामुळे आपल्याला जास्त हीट मिळू शकत नाही त्यामधून. ठीक आहे. देन का असं असतं, सॉलिडचं का कमी असतं, तर सॉलिड मध्ये इम्प्युरिटी असतात विच इज कन्वर्टेड इनटू ऍश. जे इम्प्युरिटी असते ते, सपोज आता वूड घेतलं आपण, वूडचं आपल्याला आपण म्हटलं की तुम्ही लगेच गेस केलं की पेट्रोल पासून आपल्याला अमाऊंट ऑफ हीट ऑब्विसली जास्त मिळणार, सॉलिड पासून नाही. तर सॉलिडचं जे सॉलिड मध्ये इम्प्युरिटी असतात त्या इम्प्युरिटीचं कन्व्हर्जन ऍश मध्ये होतं. ठीक आहे. त्यामुळं ऍश रेसिड्यू राहिला, म्हणजेच त्याची इफिशियन्सी कमी झाली. ठीक आहे. मेजर जो पार्ट आहे तो अमाऊंट ऑफ हीट मध्ये कन्वर्ट झालेला नसतो सॉलिड, इन केस ऑफ सॉलिड. त्यामुळं अमाऊंट ऑफ हीट आपल्याला जास्त कोणापासून मिळते, लिक्विड पासून मिळते. ठीक आहे. दिस इज द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स. सेकंड, इग्निशन पॉइंट जो आहे तो मॉडरेट पाहिजे, हाय नको किंवा लो नको. आता जर समजा आपण त्याला इग्निशन पॉइंट म्हणजे काय अगोदर मी सांगते. तर इग्निशन पॉइंट म्हणजे हे एक मिनिमम टेम्परेचर असतं. इट इज द मिनिमम टेम्परेचर ॲट विच कंटिन्युअस कंबशन ऑफ फ्युअल स्टार्ट्स. कमीत कमी टेम्परेचरला आपला फ्युअलचं कंबशन स्टार्ट झालं की आपण त्याचा तो इग्निशन पॉइंट असं म्हणतो. जसं फायर पॉइंट आपण लुब्रिकंट मध्ये समजलं होतं की मिनिमम टेम्परेचर की ज्या टेम्परेचरला जे आपलं लुब्रिकंट्स आहे ते फायर कॅच करतं व्हेन द स्टँडर्ड फ्लेम कम्स नियर टू इट. सेम तसंच इग्निशन पॉइंट मध्ये म्हणजे आपण काय सांगणार की मिनिमम टेम्परेचर की ज्या टेम्परेचरला फ्युअलचं बर्निंग काय होतं, स्टार्ट होतं. देन नेक्स्ट असेल, आता हे गॅसेस फ्युअल जे असतात तर त्यांचे बॉइलिंग पॉइंट हे खूप कमी असतात. गॅसेस फ्युअलचे बॉइलिंग पॉइंट कसे असतात, खूप कमी असतात, बिलो 350 असतात. त्यामुळं त्याचा बॉइलिंग पॉइंट कमी असल्यामुळं गॅसेसचा ते लगेच त्यांचं इग्निशन पॉइंट जवळ असतो, म्हणजे ते लगेच पेट घेतात गॅसेस जे असतात ते. इट इज रिस्की टू स्टोअर अँड ट्रान्सपोर्ट. आपल्याला माहिती आहे गॅसेस जे आहेत ते स्टोअर करण्यासाठी आणि ट्रान्सपोर्ट करण्यासाठी कशा असतात तर रिस्की असतात. का तर त्यांचे बॉइलिंग पॉइंट्स कसे असतात, खूप कमी असतात. बॉइलिंग पॉइंट्स कमी असल्यामुळं ते काय होतात तर रिस्की असतात, एक्सप्लोजन होऊ शकतं त्याचं. ठीक आहे. आणि व्हॉट अबाउट द सॉलिड, सो सॉलिड फ्युअल्स हॅव हाय इग्निशन पॉइंट. सॉलिड फ्युअल लवकर पेटतात का सॉलिड फ्युअल? नो. नाही ना. तर त्याचं इग्निशन पॉइंट कसं असतं सॉलिड फ्युअलचं? हाय. हाय असतं. सॉलिड फ्युअलचं इग्निशन पॉइंट कसा? येस, सॉलिड फ्युअलचं इग्निशन पॉइंट जास्त, म्हणजे खूप जास्त टेम्परेचर लागतं त्याला द्यायला आणि नंतर मग ते काय होतं, बर्न होतं. तसं गॅसच्या बाबतीत होत नाही. गॅसचं कसं असतंय, जर तुम्ही गॅस कन्सिडर केला, एक मिनिट, ठीक आहे, 3 फ्युअल कन्सिडर करायचे. गॅस, लिक्विड मध्ये पेट्रोल कन्सिडर करा आणि सॉलिड मध्ये वूड कन्सिडर करा. आता यामध्ये या तिघांमध्ये अगोदर बर्निंग लगेच कशाचं स्टार्ट होतं मला सांगा? गॅस. गॅस नंतर कशाचं स्टार्ट होतं? पेट्रोल. लिक्विड. लिक्विड पेट्रोल, आहे की नाही? आणि नंतर
Wood. Wood. Solid. येस, म्हणजे इग्निशन टेम्परेचर जे आहे ते कशाचं जास्त असतं इग्निशन टेम्परेचर? Solid. Solid. नाही, मिनिमम टेम्परेचर म्हणजे इग्निशन टेम्परेचर. मिनिमम कमीत कमी टेम्परेचरला जो लवकर पेट घेतो. Gas. Gas. अपोजिट. येस नाही. गॅस. ठीक आहे, आता तुमचं क्लिअर झालं. नेक्स्ट, आता जे सॉलिड फ्युअल्स असतात दे हॅव हाय इग्निशन पॉइंट. त्यांचा इग्निशन पॉइंट जो असतो तो कसा असतो? हाय, म्हणजे मिनिमम टेम्परेचर लागत नाही, त्याला खूप मॅक्झिमम टेम्परेचर लागतं टू इग्नाइट किंवा टू स्टार्ट द कंबशन. सो इट मीन्स इट इज डिफिकल्ट टू स्टार्ट इट्स कंबशन इस्पेशली ॲट रेनी अँड विंटर सीझन. आपण पाहतो की रेनी किंवा विंटर सीझन्स मध्ये जर सॉलिड फ्युअल्स असतात तर त्यांचं कंबशन स्टार्ट होण्यासाठी कसं असतं? डिफिकल्ट असतं. दिस इज द सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स. लेट अस सी द थर्ड. व्हेलॉसिटी ऑफ कंबशन इज कंट्रोलेबल. जे समजा आता कंबशन स्टार्ट झालेलं आहे, फॉर एक्झाम्पल आपलं कंबशन चालू आहे वूडचं. आता जे कंबशन चालू आहे तर ते आपल्याला स्टॉप करायचं आहे, तर व्हेलॉसिटी ऑफ कंबशन हे कशी पाहिजे? कंट्रोलेबल, आपल्याला कंट्रोल करता आलं पाहिजे. उदाहरणार्थ जर गॅस असेल आपला, तर एलपीजी गॅस असेल तर एलपीजी गॅस आपल्या जो आपण कुकिंग साठी यूज करतो किंवा फूड प्रिपरेशन साठी आपण जो यूज करतो तर त्यासाठी आपण कंट्रोल करू शकतो तो. ठीक आहे, सेम तसंच जर आपण वूड आहे त्याचं बर्निंग केलं ते पण कंट्रोल करू शकतो. आता आपले टू व्हीलर आहे त्यामध्ये आपण पेट्रोल यूज केलेलं आहे, ते आपण कंबशन करतो आणि त्याच्यापासून हीट मिळतो, ते पण आपण कंट्रोल करू शकतो. सो गुड फ्युअल कशाला म्हणू शकतो आपण? की ज्याची व्हेलॉसिटी आपण आपल्या कंट्रोलमध्ये असेल. द व्हेलॉसिटी ऑफ दॅट व्हेकल दॅट मशीन्स इज इन आवर कंट्रोल, तर त्या फ्युअलला आपण गुड फ्युअल म्हणू शकतो. सो ए फ्युअल इज गुड इफ इट्स कंबशन रेट इज कंट्रोलेबल. ओके, the rate of combustion of liquid and gases fuels can be easily controlled. जे लिक्विड असतात आणि गॅसेस त्याचे इझिली कंट्रोल, म्हणजे त्याला स्विच असतात, स्विच चालू बंद केले की कंट्रोल होऊ शकते. बाय द यूज ऑफ नॉझल असेल किंवा कार्बोरेटर असेल, जेट असतील, इंजेक्शन आणि बर्नर या सगळ्यांचा वापर करून आपण लिक्विड आणि गॅसेस फ्युअलचं कंबशन काय करू शकतो? कंट्रोल करू शकतो. ठीक आहे, सॉलिडचं थोडं आपल्याला कसं असतं? डिफिकल्ट असतं टू कंट्रोल. ठीक आहे, सॉलिडचं कंबशनला थोडे आपल्याला काय येतात? प्रॉब्लेम्स क्रिएट होतात इथे. सो दिस इज द थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स. द नेक्स्ट इज द फोर्थ, हार्मलेस प्रोडक्ट्स ऑफ कंबशन. गुड फ्युअल हे असं असतं की ज्याचं कंबशन झाल्यानंतर काही रेसिड्यू शिल्लक राहायला नको. ए गुड फ्युअल डज नॉट लिबरेट एनी पोल्युटिंग ऑर पॉयझनस प्रोडक्ट्स गॅसेस. गुड फ्युअल काय असतं की त्या फ्युअल मधून कोणतेही गॅसेस लिबरेट होत नसतील, त्यामुळे पोल्युशन होत नसेल आणि पॉयझनस प्रोडक्ट्स तयार होत नसतील. ठीक आहे, त्याला आपण गुड फ्युअल कन्सिडर करू शकतो. आता जे सॉलिड्स असतात इट मे कंटेन अप टू 2% सल्फर अँड रिलीज SOx पोल्युटंट. SOx मीन्स आयदर सल्फर डायऑक्साइड और सल्फर ट्रायऑक्साइड. ठीक आहे, सल्फर मोनॉक्साइड पण असू शकतो त्यामध्ये. SO असेल तर सल्फर मोनॉक्साइड, SO2 असेल तर सल्फर डायऑक्साइड, SO3 असेल तर सल्फर ट्रायऑक्साइड. सो दीज आर द pollutants which is present in solid fuel. The combustion of fuel with supply of air does not release co-pollutant. जर कंबशन साठी जेवढी अमाऊंट रिक्वायर्ड आहे ऑक्सिजनची किंवा जेवढी अमाऊंट रिक्वायर्ड आहे एअरची, ते जर तेवढी अमाऊंट सफिशियंट असेल तर कंबशन होत असताना कोणतेही को पोल्युटंट रिलीज होत नसतात. 100% जर किंवा प्रॉपर कंबशन झालं तर कोणतेही को पोल्युटंट रिलीज होत नसतात. को पोल्युटंट कधी रिलीज होतात? ज्या वेळेस जे फ्युअल आहे त्याचं इनकम्प्लीट कंबशन होत असतं, त्याच वेळेस जे को पोल्युटंट असतात ते रिलीज होतात इनटू द atmosphere. ठीक आहे, सो दीज आर द 4 कॅरेक्टरिस्टिक्स. आर यू गेटिंग? Yes, ma'am. ओके, Yes, ma'am. हे अगोदर 4 लिहून घेऊया, नंतर आपण पुढचे एक्सप्लेन करूया. राईट डाऊन द हेडिंग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड फ्युअल.
in which write the first high calorific value. Write first high calorific value. Second, moderate ignition point. Moderate ignition point. Third, velocity of combustion is controllable. Velocity of combustion is controllable. Next ला फोर्थ लेस हार्मलेस किंवा लेस हार्मफुल म्हणा. हार्मलेस असल्या. हार्मलेस म्हणजे जे इजा पोहोचत नाहीत असे, पण त्याचे पण कमीत कमी पाहिजे. लेस हार्मलेस प्रोडक्ट्स. Next, no ash matter. No ash matter. Next, cheap. Next, easy, comma, risk-free transportation. Easy, comma, risk-free transportation. Next, smaller space to store. Smaller space to store. Next, write down. Air requirement, exact engine. Next, no moisture. No moisture.
आणि लास्ट नो व्होलाटाईल मॅटर. नो व्होलाटाईल मॅटर. बत्तीस नंबर आहे का? 32. D32 आहे का रे? D32, 34, 38. हा 38 आहे मॅडम. सकाळच्या लेक्चरला अब्सेंट होतं का? नेटवर्क प्रॉब्लेम होता मॅडम. नेटवर्क प्रॉब्लेम होता. हम्म? हा नंतर 32 आहे का? अजून कोण आहे? 34. 34 आहे का रे? थांबा मला पाव देत. येस मॅम. 34. कोळी आर्यन सकाळच्या लेक्चरला नव्हता का? मॅडम डिस्प्ले केलता मोबाईलचा, टाकला आता दुसऱ्या ह्याच्यावरनं लॉग इन केले. बर. मोबाईल प्रॉब्लेम देते रिझन. आणि हे 32 आहे का? 32, 42. हा मॅम. 42. मोरे तुम्ही सकाळी नव्हतं लेक्चरला? $42. आहे का? आता होतं ना? हा हाय मॅम. हा लेक्चर सकाळी 10चं केलं नाही का? मोरे, रोहित मोरे, लेक्चरला का नव्हता सकाळी? ते मंगळवेढला गेलतो मॅम फॉर्म भरायला. हा बर. स्कॉलरशिप फॉर्म फिलिंग. 32 आहे का पहा खाली? 32 नाही. 32 ठीक आहे. नेक्स्ट राईट डाऊन द स्लाइड. The 32 इथं नाही. $43 नाही का? नलोडे काय खाली आहे? ओके लास्टला आहे. ठीक आहे. झालं का?
No, ma'am. नाही. ठीक आहे, झालं की मला सांगा. Complete, ma'am. टेक द नेक्स्ट. मॅडम मॅडम, 1 मिनिट मॅडम, राहिली. 1 minute. झालं का? हो मॅम. येस मॅम. Yes, ma'am. ठीक आहे, नेक्स्ट. टेक द सेकंड ऑल्सो. Is it over? No, ma'am. D34. कोळी आर्यन, तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरलाय का?
D34. कोळी आर्यन D34. हॅलो. Complete, ma'am. ओके नेक्स्ट. मॅडम लास्ट सेंटर बरले. स्कॉलरशिपचा फॉर्म भरला तुम्ही? हॅलो स्कॉलरशिपचा फॉर्म भरलाय का? कम्प्लीट मॅडम माझं मॅनेजमेंट मध्ये झाले मला नाही बघता येत. हा ओके ठीक आहे. कोण राहिले batchमधलं? ठीक आहे पुढचे लिहा रे बाळांनो स्लाइड. हॅलो. हा मी लेक्चर मध्ये म्हणून सांगा डी डिव्हिजनच्या. कुंभार शुभम आहे का? शुभम कुंभार. D36. कुंभार आहे का? 36. कुंभार आहे का रे? कुंभार शुभम बोलते का नाही कोण? झालं का लिहून झालं? नो मॅम. लेक्चरला नाही का तुम्ही कुंभार? हॅलो. लेक्चरला नाही का तुम्ही? लेक्चरला मग बोला नाही का? मी तर लेक्चरला विचारते की कुंभार शुभम फॉर्म भरला का? बोला काय बोलला नाही की तुम्ही? रिस्पॉन्स दिना काय? हा फॉर्म भरला स्कॉलरशिपचा? हा ठीक आहे फॉर्म भरल्यानंतर मला सांगा. 1-2 दिवसात भरा फॉर्म. झालं का रे बाळांनो? Yes, ma'am. ठीक आहे आता 4 एक्सप्लेन केले आपण. 5 Madam, 1 minute. पहा इथपर्यंत लिहा. कोपोलोटन काय 5 पण लिहिलं? नो मॅम. ठीक आहे 5 नंतर लिहा.
चौथं झालं लिहून सगळ्यांचं? येस मॅम. Yes, ma'am. ठीक आहे. आता पहा 5th नो ऍश. गुड फ्युअल कशाला म्हणतो आपण की त्याचं बर्निंग झाल्यानंतर ऍश नको आहे आपल्याला. ठीक आहे. नो देअर विल बी नो रिमेनिंग ऍज ए रेसिड्यू. ए गुड फ्युअल डज नॉट कंटेन एनी कंबस्टिबल मॅटर किंवा एनी कंबस्टिबल नाही, नॉन कंबस्टिबल किंवा इम्प्युरिटी मॅटर. इफ द फ्युअल कंटेन्स मिनरल्स इट लिव्हज द मॅटर ऍश. आता सॉलिड मध्ये ऍश रिमेन्स असते, तर ती ऍश जी असते ती कशाची असते? मिनरल्स जे असतात सॉलिड मध्ये किंवा जे व्हिटॅमिन्स असतात ट्री मध्ये, तर ते सगळे ऍशच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होतात. ठीक आहे. ऑल सॉलिड फ्युअल्स कंटेन्स मोर ऑर लेस नॉन कंबस्टिबल मॅटर. प्रत्येक सॉलिड्स मध्ये थोडा किंवा काही जास्त प्रमाणामध्ये नॉन कंबस्टिबल मॅटर प्रेझेंट असतो. ठीक आहे. each percent of ash in a fuel decreases calorific value by 1.5%. 1% जर ऍश प्रेझेंट असेल तर आपली कॅलरिफिक व्हॅल्यू 1.5% ने डिक्रीज होत असते. डिक्रीज जे होत असते तर त्याचं किती अमाऊंट असतं, कसं पर्सेंटेज असतं, तर 1% जर तुमचा नॉन कंबस्टिबल मॅटर प्रेझेंट असेल तर त्यामुळं 1.5% आपली कॅलरिफिक व्हॅल्यू काय होत असते? डिक्रीज होत असते. म्हणजे जेवढा आहे त्याच्यापेक्षा परिणाम कसा होतोय? कॅलरिफिक व्हॅल्यू वरती त्याच्या 1.5 होते, त्याच्या जास्त होते. ठीक आहे. नेक्स्ट चीप असायला पाहिजे. ठीक आहे. ए गुड फ्युअल इज चीप अँड इझिली अवेलेबल. गुड फ्युअल कशाला म्हणू शकतो आपण की ते चीप असायला हवं आणि इझिली अवेलेबल असायला पाहिजे. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे आता इझी अँड रिस्क फ्री ट्रान्सपोर्टेशन. त्याचं ट्रान्सपोर्टेशन कसं असायला पाहिजे? इझी पाहिजे, सहज सोपं असायला हवं आणि रिस्क फ्री पाहिजे. ठीक आहे. त्यामध्ये काही एक रिस्क नको. सो ए गुड फ्युअल इज इझी टू ट्रान्सपोर्ट अँड रिस्क फ्री इन ट्रान्सपोर्टेशन. गुड फ्युअल आपण कशाला म्हणू शकतो की ज्याच्या ट्रान्सपोर्टेशन जे आहे तर ते इझी असायला हवं आणि रिस्क फ्री पाहिजे. सॉलिड फ्युअल आर रिस्क फ्री इन ट्रान्सपोर्टेशन बट लेबरस. सॉलिड फ्युअल जे असतात ते त्याची ट्रान्सपोर्टेशनला जास्त रिस्क नसते, पण लेबरस असतात. लेबरस म्हणजे त्याला मजूर जास्त लागतात ट्रान्सपोर्ट करण्यासाठी. मजूर कसे लागणार? जास्त लागतात आपल्याला. नंतर गॅसेस फ्युअलचं कसं असतं ट्रान्सपोर्टेशन? तर गॅसेस फ्युअलचं ट्रान्सपोर्टेशन हे इझिली ते पाइप्ड आउट करू शकतो आपण आणि पण ते डेंजरस आहे. गॅसेसचं कसं आहे? इझिली करू शकतो पण डेंजर असते. ठीक आहे. डेंजरचं स्पेलिंग चुकली तर. नेक्स्ट बट डेंजर आणि ऑफ कशाचा असतो धोका आपल्याला? तर एक्सप्लोजनचा धोका असतो. गॅसेस मध्ये आपण इझिली पाइप्ड आउट करू शकतो पण त्याच्या जे ट्रान्सपोर्टेशन मध्ये आपल्याला एक्सप्लोजनचा काय असतो? धोका असतो. ठीक आहे. नेक्स्ट पुढची कॅरेक्टरिस्टिक्स आहे स्टोरेज स्पेस. चांगलं आपण फ्युअल कशाला म्हणू शकतो की त्याच्यासाठी जे हे आहे जे फ्युअल आहे त्याला कमीत कमी स्पेस असायला पाहिजे. ठीक आहे. जास्त स्पेस त्याने ऑक्युपाय करायला नको. गॅसेस फ्युअल्स ऑक्युपाय लार्ज व्हॉल्यूम इव्हन ऍट हाय प्रेशर. गॅसेसला व्हॉल्यूम जास्त लागतो इव्हन ऍट हाय प्रेशर. ठीक आहे. नंतर लिक्विड फ्युअल्स ऑक्युपाय लोअर व्हॉल्यूम. गॅसेसला सॉलिड आहेत, गॅसेस आणि लिक्विड मध्ये लोअर स्पेस किंवा लोअर व्हॉल्यूम लिक्विडला लागतो. तुमचा जो गॅस आहे त्या गॅसेसला लिक्विड पेक्षा सुद्धा जास्त स्पेस लागतो इव्हन ऍट हाय प्रेशर. जरी गॅसेस आपण हाय प्रेशरला ठेवले तरी पण ते कसे असतात त्यांच्यासाठी जो स्पेस आहे तो जास्त लागतो आपल्याला. ठीक आहे. नेक्स्ट एअर रिक्वायरमेंट. आता एअर रिक्वायरमेंट म्हणजे काय? तर गुड फ्युअल कशाला म्हणू शकतो आपण इन कन्सिडरेशन विथ एअर रिक्वायरमेंट? द फ्युअल वन विच बर्न्स कम्प्लिटली विथ सप्लाय ऑफ जस्ट सफिशियंट एअर. फ्युअलच्या बर्निंगसाठी किती अमाऊंट मध्ये आपल्याला एअरची रिक्वायरमेंट आहे? ठीक आहे. कमीत कमी सफिशियंट
किंवा लेस अमाऊंट ऑफ जर एअर असेल अवेलेबल तरी त्यामध्ये जर आपलं बर्निंग होत असेल तर ते आपल्यासाठी कसं आहे, चांगलं आहे. मग आपण त्या फ्युअलला काय म्हणतो, गुड फ्युअल म्हणणार. ठीक आहे. कम्प्लीट जर कंबशन त्याचं होत असेल कमीत कमी एअरमध्ये तरी पण ते कसं असू शकतं, गुड कन्सिडर करणार आपण. सॉलिड फ्युअलला लार्ज लागतं आपल्याला. लार्ज सॉलिड फ्युअल रिक्वायर्स ऑलवेज लार्ज एक्सेस ऑफ एअर्स फॉर देअर कम्प्लीट कंबशन. लिक्विडला कसा लागतो, तर लिक्विड रिक्वायर्स सॉलिड पेक्षा कमी लागतं आपल्याला लिक्विडसाठी. लिक्विड रिक्वायर्स लेस ॲज कम्पेअर टू सॉलिड अँड गॅसेस रिक्वायर्स सफिशियंट म्हणजे खूप कमी, पुरेसं. सफिशियंट म्हणजेच काय, पुरेसं एअर रिक्वायरमेंट असते. ठीक आहे. देन नेक्स्ट टेन्थ कॅरेक्टरिस्टिक्स असेल यूज इन इंटरनल कंबशन इंजिन. आता इंटरनल कंबशन इंजिन मध्ये आपण कोणतं फ्युअल यूज करू शकतो, तर ते फ्युअल गुड फ्युअल म्हणू शकतो आपण. द फ्युअल विच कॅन बी युज्ड इन आयसी इंजिन इज गुड. ठीक आहे. द लिक्विड अँड गॅसेस फ्युअल्स आर युजेबल इन आयसी इंजिन. आयसी इंजिन मध्ये आपण लिक्विड फ्युअल पण यूज करू शकतो आणि गॅसेस. सॉलिड यूज करू शकतो का आपण आयसी इंजिन मध्ये? नाही. नाही, आपण लिक्विड आणि गॅस यूज करू शकतो. ठीक आहे. देन नेक्स्ट नो मॉइश्चर. फ्युअल जे आहे त्या फ्युअल मध्ये मॉइश्चर आपल्याला नको आहे. ठीक आहे. इफ फ्युअल कंटेन्स मॉइश्चर इट डिक्रीजेस द कॅलोरिफिक व्हॅल्यू. मॉइश्चर असेल तर काय होतं, कॅलोरिफिक व्हॅल्यू डिक्रीज होते. इम्प्युरिटी असेल तरी पण काय होते, कॅलोरिफिक व्हॅल्यू डिक्रीज होत असते. इन द फॉर्म ऑफ लॅटेंट हीट लॉस. कशी होते ते डिक्रीज, तर इन द फॉर्म ऑफ लॅटेंट हीट. लॅटेंट हीट मध्ये काय होत असते, डिक्रीज होत असते. देन लिक्विड आणि जे गॅसेस फ्युअल्स असतात दे डू नॉट कंटेंट मॉइश्चर किंवा खूप कमी प्रमाणात असतात. अँड आर गुड फ्युअल्स इन दिस रिगार्ड. जर तुम्ही वूड कन्सिडर केलं, कोळसा ह्या सगळ्यांमध्ये मॉइश्चर प्रेझेंट असतं, पण लिक्विड आणि गॅसेस मध्ये खूप किंवा निग्लिजिबल आपण कन्सिडर करू शकतो फॉर द इन कन्सिडरेशन टू किंवा विथ रिगार्ड्स टू मॉइश्चर. ठीक आहे. लिक्विड आणि गॅसेस मध्ये दे डू नॉट कंटेन्स द मॉइश्चर बट द सॉलिड कंटेन्स लिटल मोर मॉइश्चर. ठीक आहे. थोडं काय होईना त्यामध्ये प्रेझेंट असतो सॉलिड मध्ये, पण लिक्विड मध्ये मॉइश्चर नाहीये. ठीक आहे. सो दीज आर द 11th. ठीक आहे. 11th कम्प्लीट झाले. इथपर्यंत आपण घेऊन घेऊया, नंतर लास्टचा डिस्कस करू. Write down from the no ash to 11th point, that is no moisture. Okay, now take it. झालं का हे ऍश लिहून? Yes, ma'am. ओके. नेक्स्ट
झालं का? लिहून झालं का हे? इज इट ओव्हर? नाही मॅम. लिहा फास्ट. Complete. ठीक आहे. मी याच्या पीपीटी नोट्स MCQ दोन्ही धड्याच्या टीचिंग डायरी मध्ये दिलेली. ज्यांचं राहिलं असेल लिहायचं त्यांनी ते पाहून कम्प्लीट करू शकता. ठीक आहे. शॅल वी स्टॉप हिअर नाव? हॅलो मॅडम, हा बोला. नेक्स्ट लेक्चर कशाचं आहे? पाहूया आता कशाचं. 2-3 शिक्षक नाहीत आता. UHV होतं पण बघूया सर आजारी घेतात का काय चोंडे सर, किंवा टेस्ट वगैरे देतील. भानवसे सर मगाशी बोलले होते टेस्ट देतो म्हणून. त्या चॅप्टर टेस्ट त्यांची लेक्चर होईल किंवा टेस्ट होईल. शॅल वी स्टॉप हिअर नाव? Yes, ma'am. ओके. Yes, ma'am.